आज आमच्या घरी आंबारस आणि पुऱ्यांचा बेत आहे. तर चला मग पुऱ्यांसाठी पीठ मळून घेऊया. पुऱ्यांसाठी पीठ मळताना नेहमी त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे थंड तेल टाका, जेणेकरून आपल्या पुऱ्या ह्या खुसखुशीत होतील आणि व्यवस्थित अशा फुलतीलही आणि त्यामध्ये तेलही राहणार नाही. तेलकट पुऱ्या कुणालाच आवडत नाही, म्हणून बिन तेलाच्या कमी तेलातल्या पुऱ्या करण्यासाठी थंड तेल अवश्य टाका आणि व्यवस्थित घट्ट मळून घ्या. आणि उसळ दुसरीकडे मी कुकरमध्ये लावून घेते, जेणेकरून आपला गॅस वाचेल. उसळ शिजवायची म्हटली ना पातेल्यामध्ये खूप वेळ लागतो. त्यापेक्षा आपण जर कुकरमध्ये उसळ टाकली आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ टाकून थोडेसे पाणी टाकून शिजवलं तर आपला गॅसही वाचतो, वेळही वाचतो आणि व्यवस्थित उसळही नरम होते. म्हणून मी नेहमीच कुकरमध्येच उसळ लावते, डायरेक्ट फोडणी देत नाही. पण आधी उसळ त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून शिजवून घेते, जेणेकरून उसळ मस्त मऊ होते आणि टेस्टही छान लागते. आंबारस मी मिक्सरमधून काढून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध आणि थोडीशी चिमूटभर असं सोडा टाकायचा आहे, बेकिंग सोडा, खायचा सोडा जो आपण घरामध्ये वापरतो तो थोडासा चिमूटभर टाकायचा आहे आपण, जेणेकरून वाताचा जो प्रॉब्लेम आहे, जो आंबारस खाल्ल्यामुळे ज्यांना कुणाला त्रास होत असेल तो त्रास होत नाही. थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं तरीही चालेल चवीसाठी, शक्यतो मी टाकत नाही, पण टाकलं तरीही चालेल. व्यवस्थित असं ढवळून घ्या. 5-6 वेलची आणि थोडंसं जायफळ घ्या, कुटून घ्या व्यवस्थित. आपण खलबत्त्यामध्ये कुटलं तर अतिउत्तम टेस्ट छान लागते. ते खलबत्त्यात कुटून घेतल्यानंतर जर व्यवस्थित होत नसेल त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाका, जेणेकरून व्यवस्थित कूट होईल आणि ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या आंबारसामध्ये आणि ते व्यवस्थित ढवळून घ्या, जेणेकरून त्याचा एक जीव होईल. असं व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर जो आंबारस आहे तो आपल्याला थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. मैत्रिणींनो, असं काही करायचं म्हटलं की मुलं खूप एक्साइटेड असतात आणि माझी मुलं देखील मला आज खूप मदत करत आहेत माझ्या स्वयंपाकासाठी. त्यांचं सारखंच काही ना काही चालू आहे, कारण त्यांना लवकरात लवकर आंबारस खायला भेटावा म्हणून. दुसरीकडे मी माझी उसळ शिजायला घातली, तर उसळीच्या फोडणीची तयारीही चालू केली. उसळ आपण खूप साधे सिंपल करतोय, अंगापुरता रसा धरतोय, जेणेकरून तोंडी लावायला होईल. म्हणून मी कांदा बारीक कापून घेतला, टोमॅटो चिरून घेतले, कढीपत्ता करून ठेवला आहे, काढून ठेवला आहे आणि आता लसूण आणि आलंची आपल्याला पेस्ट करायची आहे. ती मिक्सरमध्ये न करता शक्यतो मी खलबत्ता यूज करते. पटकन पण होतं आणि टेस्टलीही छान लागते. म्हणून मी व्यवस्थित असं त्याचं एकजीव करून घेते, मिक्सरने कुटून घेते. बघू शकता, तुमच्याकडेही खलबत्ता असणारच, तुम्ही खलबत्त्याचा यूज करा. टेस्ट खरंच छान लागते. असं थोडासा कष्ट लागतो, पण मिक्सरमधून फिरवण्यापेक्षा खलबत्त्यात कुटलेल्या कुठल्याही गोष्टीची टेस्ट खरंच छान लागते. ट्राय करून नक्कीच बघा अशा पद्धतीची उसळ. फोडणी द्यायला घेतली आहे. तेल चांगलं तापवून त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि कांदा परतवायला लावलेला आहे. माझ्या मुली मला रेकॉर्डिंगसाठी सुद्धा मदत करतात. मुलांची आणि घरच्यांची हेल्प असेल तर आपण स्त्रिया कुठल्याही क्षेत्रात कुठेही कितीही पुढे जाऊ शकतो. आपल्याला सपोर्ट हवा असतो व्यवस्थित. जर आपल्याला पाठिंबा व्यवस्थित असेल तर आपण स्त्रिया आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जाऊ. म्हणून ही जबाबदारी फक्त स्त्रीचीच नाही तर त्या घरच्यांचीही आहे. आणि मुलांनाही शिकवण आधीपासूनच द्या की आपल्या आईला घरच्या कामांमध्ये हळूहळू मदत करा. मुलांना फक्त आरामात खाऊ घालणं हीच आपली जबाबदारी नाही आहे, तर मुलांना ते खाऊ घालण्यामध्ये जी काही मेहनत लागते त्या मेहनतीमध्ये सुद्धा त्यांनी आपली हेल्प करावी हे शिकवणंसुद्धा आपलेच काम आहे. आणि हे मी दिवसेंदिवस करतच असते. म्हणजे जसे जशा मोठ्या होत आहेत त्यांना त्यांची कामं कळायला पाहिजे, म्हणून माझेही प्रयत्न चालू असतात. मी इथे रेकॉर्डिंग करते आणि माझी मुलगी मला हेल्प करते. स्वयंपाक प्लस रेकॉर्डिंग जमत नाही, म्हणून ती मला नेहमीच हेल्प करत असते. सो आपल्याही मुलींना तुम्ही हे शिकवा की थोडी थोडी मदत करत जा. लसूण सोलून देत जा, कपडे घडी करून देत जा. खूप केर झाला आहे तर थोडाफार झाडू मारून घे. अशा पद्धतीने जर आपण आपल्या मुलांना सवयी लावल्या तर आपली मुलं पुढे मोठी होऊन उत्तम असे व्यक्ती बनतील. एक माणूस म्हणून व्यवस्थित असं त्यांचं वागणूक राहील. म्हणून नेहमीच आधीपासून सुरुवातीपासून मुलांना शिकवण द्या की घरातल्या कामांमध्ये सुद्धा हातभार लावा. आईची एकटीची जबाबदारी नाही आहे सगळी कामं करणं. तुम्ही बघू शकता फोडणी देते मी. त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी हळद टाकली, धनेपूड टाकली, त्याच्यानंतर लाल तिखट, काळा मसाला आणि जे रेडीमेड लाल तिखट असतं ते सुद्धा टाकलं, ज्याने कलर येईल.
आपण उसळीत मी थोडं एक्स्ट्रा पाणी टाकलं आहे, ते उकळू द्या व्यवस्थित, कारण तो मसाला जो आहे मी टाकलेला, तो मसालासुद्धा त्या उकळीसोबत त्या उसळीमध्ये मुरेल. म्हणून मी थोडं जास्त पाणी टाकलं आणि मी ते शिजवायला लावणार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, जेणेकरून कोथिंबीरची जी टेस्ट आहे ती सुद्धा उसळीमध्ये उतरेल. एवढं पाणी मी ठेवणार नाही आहे उसळीला, ते आळवणार आहे, उसळ आळणार आहे, अंगापुरताच रस्सा ठेवणार आहे, जेणेकरून खाताना रस्साही लागेल आणि उसळही लागेल. पातळ पातळ पाण्यासारखी उसळ आमच्या घरी आवडत नाही. पटापट दुसरीकडे मी लाटायला घेतल्या पुऱ्या आणि मुली माझ्या हेल्प करत आहेत. आणि पुऱ्या ज्या आहेत त्या एक एक लाटणं मला काही जमत नाही, कारण फॅमिली माझी मुलं मोठी आहेत, त्यांना खायला पटापट लागतं. म्हणून मी एकच पोळी लाटून घेते आणि छोटंसं झाकण वगैरे घेऊन त्याच्यात 4-5 पुऱ्या काढून घेते, जेणेकरून माझी कामंही पटापट होतात आणि स्वयंपाक लवकर होऊन लवकर जेवायलाही वाढता येतं. कारण कामं खूप असतात आणि आपण एकटे असतो आणि पाठीमागे एकच काम नसतं, भरपूर कामं असतात. बघू शकता माझी छोटी मुलगी कशा पद्धतीने पुऱ्या खाली ठेवते. मी फटाफट लाटून देते आणि ती एका साईडला त्या पुऱ्या खाली काढून ठेवते पेपरवर, जेणेकरून माझी कामं पटापट होतील. मुलांची हेल्प असेल तर आपली 2 कामं 1 होतात आणि 20 मिनटं लागणारी कामं आपली 10 मिनटात उरकतात. विचार करून बघा, सगळ्या जबाबदाऱ्या आपण एकटंच करताना किती चिडचिड होते आपली. मग त्या जबाबदाऱ्या जर सगळ्यांनी वाटून घेतल्या तर आपणही मोकळे होतो आणि त्यांनाही लवकर मिळतं की. म्हणून घरातली कामं ही फक्त एका स्त्रीची जबाबदारी नसते, तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. हे जेव्हा सगळ्यांना कळेल ना, तेव्हा खरंच आपण कामं करतानासुद्धा आनंदात करू आणि समाधानी असू. ज्याने आपल्याला माहीत असेल की आपण जी कामं करतो आहे, जे कष्ट सगळ्यांसाठी घेतो, ज्याची जाणीव सगळ्यांना आहे. मी स्वयंपाक करते आणि माझी मुलं जेवणाची तयारी करत आहे. सगळे पाणी वगैरे भरून घेऊन जात आहे. एका साईडला पुऱ्या तळते आणि मुलांनी ऑलरेडी सगळं सामान तिकडे नेऊन ठेवलं आहे हॉलमध्ये जेवणासाठी. बघितलं, खूप मोठी कामं होती, खूप वेळ लागणारी कामं होती, पण मुलांच्या हेल्पमुळे ती पटापट झाली आणि मुलंही गमती-जमतीमध्ये हेल्प करत होते, जेणेकरून आईलाही हेल्प होईल आणि आपल्यालाही आमरसपुरी लवकरात लवकर खायला मिळेल. माझा बेत कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.